चला तर आता सकाळी सकाळी मस्त देवपूजेला लागले आणि देवपूजा केली ना कसं मन प्रसन्न होतं आणि इतकं शांत वाटतं, खूप छान वाटतं. चला तर आंब्याचा आता रस बनवूया आपण. त्यासाठी ना आता इथे जार घेतलाय आणि आमरस करायचं म्हणलं की नेमकं लाईट गेली आणि लाईट खूप वेळाने आली. आता इथे म्हटलं तोपर्यंत झाडझूड करू. चणवड्याची भाजी शिजत आहे, इकडे पोळ्या पण करून ठेवल्यात आणि इथे ना जारमध्ये बघा आता आम चिरून ठेवलाय, पण आता लाईट गेली असं झालंय बघा आज माझ्यासोबत. आणि इथे लाईट किती वेळ झाला यायचा तर काही पत्ता नाही लाईटचा. चला आता बघू कधी येते लाईट काय माहिती, जेव्हा येईल तेव्हा. खरं लाईटच्या मनावरच असतं. लाईट आल्यावर आता आमरस केला. आता इतका छान आमरस झालाय मस्त. आता बघा आता 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 आमरस एन्जॉय करतो आम्ही. कसा झालाय पिऊ, एकदा टेस्ट करून सांग. खूप छान झालाय. हा नको काय करते मग तू, सोडून येऊन जायचं रस्त्याला घेऊन. आता इथे मी पोळ्या टाकायला घेतलं झालंय माझं. आणि बघा या लेकरांचा गोंधळ. कुठं चालल्यावर तुम्ही आता? जा मामाच्या इथे जा. इथून बाय बाय करा मला मग. बाय पिल्लू, बाय. घेते इकडे पीठ पण चुरून ठेवले आणि आता इकडे तवा पण तपलाय माझा. इथे संध्याकाळच्या टायमाच्या आता पोळ्या करायला लागले होते. इकडे कुकर झालं होतं म्हणून मग आता म्हटलं चला लगेच पोळ्या टाकून घ्यावं, म्हणजे एकदा स्वयंपाक झाला ना. आणि मला पण आईच्या इथे गेला होता, पिऊने थोडंसं त्याला नेऊन दिलं होतं. मग त्यामुळे ना माझा स्वयंपाक पण उरकून घेतला, कारण तो आल्यानं इतका रडतो ना. मग मला घेऊनच कर म्हणतो काही करायचं असलं की. मग त्याच्यासाठी मग लवकर करून घेतला. आणि बघा बाहेर पाहू शकता किती ऊन पडले आहे. इतकं सारं ऊन पडलं होतं ना, असं वाटत आहे इतकं आपण अग्नीमध्ये राहत आहेत की काय, इतकं असं ऊन पडत आहे भयानक. आमच्या इकडे तर खूप सारं ऊन आहे आणि या उन्हात ना असं बिलकुल बाहेर निघण्याचं मन सुद्धा करत नाहीये. आणि मला वाटलं डिम शेगडी आहे की काय, त्यामुळे ना मग मी असं वाकून बघत होते. पण तेवढी काही डिम नव्हती, बरी होती. कारण पहिली पोळी तेवढी जास्त हे झाली नव्हती ना, मग तव्यात तपला नव्हता त्याच्यामुळे भाजली नव्हती काय माहीत. मग थोडीशी तिला छान आलटून पलटून भाजू दिली आणि मग बाकीच्या पोळ्या मस्त झाल्यानंतर अशा प्रकारे पोळ्या वगैरे सगळ्या करून घेतल्या. आणि आता झाला स्वयंपाक, आवरत आला होता. फक्त वरणाला फोडणी द्यायची तेवढी राहिली होती. म्हणून मग आता माझं असं शांततेत चाललं होतं, नाही तर मग अशी गडबड करावी लागतो मला जाईपर्यंत बाहेर, येईपर्यंत बाहेरून. मग लगेच वरणाला पण फोडणी द्यायला घेतली. आता किचन ओट्यावर बघा इतका सारा राडा पडलाय. इकडे वरणाला पोहणी दिली आहे मस्त अशी आता सपक, आणि इकडे पोळ्या पण करून ठेवल्या. मी आता आवरते हे सर्व राडा, आवरते आता. किचन ओटा आवरायचा म्हटलं की आपल्या पुढे एक मोठा टास्कच असतो. खरंच रोजच्या रोज किचन ओटा आवरायचा म्हटलं की 1 तास तर पूर्ण जातो. सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास, असं दिवसातील 2 तास तर किचन ओटा आवरण्यातच घालावा लागतो. कारण स्वच्छ कोपऱ्या कान्याकोपऱ्याने पुसून घेतला तर बरं आहे, नाहीतर मग गावूया असं जुरूळ वगैरे असं प्रॉब्लेम येतात. नाही तर मग स्वच्छ जर ठेवलं तर मग असं काहीच होत नाही. त्यामुळे ना मग दिवसातून 2दा तर मी स्वच्छ करत असते किचन ओटा. आता सर्व भांडी वगैरे एकदा बेसिनमध्ये घासून घ्यावं म्हटलं आणि मग नंतर किचन ओटा पुसून घ्यावा, म्हणून मग सगळी भांडी अगोदर सर्व लावून घेतली. आणि बाकीचे जे बेसिनवर किचन ओट्यावर होते ते सगळे एका जागी ठेवले आणि आता इथे घासायला घेतले.
किचन ओटा थोडासा झाला होता, पण तोपर्यंत म्हटलं आता खालची फ्लोअर पण खूप घाण झाली होती. स्वयंपाकाने आणि लेकराने दिवसभर गोंधळ घातला होता, त्याच्यामुळे मग आता थोडीशी पुसून घ्यावं म्हटलं. मग फ्लोअर पुसून घेतली अगोदर खालची आणि आता किचन ओटा पुसायला घेतला. भांडे एक अशी गोष्ट आहे की दिवसभर कितीही घासले तरी ते बेसिंगमध्ये पडणार. कितीही वेळेस घासले तरी ते पुन्हा पुन्हा रिपीट घासावेच लागतात. थोडे तरी पडतात संध्याकाळी. तिथेपर्यंत एकदा संध्याकाळचे भांडे घासले की मग मात्र भांडे संपले दिवसाचे, असं होतं. हा उद्या सकाळचा शूट आहे. आता सकाळी मस्त असं मुगाचं वरण बनवलं होतं आणि इकडे बघा आरती सुरू होती. मस्त मग माझ्या तोंडातून आरती येत होती आणि आरती ऐकली की काय माहीत नाही, मस्त असं सुरू करते अशी आरती म्हणायला. आणि स्वयंपाक करत कोणतंही काम असो मग ते हातात आणि मग ते करत कंटिन्यू मी त्या आरतीसोबत आरती म्हणत असते. किती मस्त सकाळी असं कानावर आरती वगैरे पडली ना, खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं. कारण सकाळी देवाचं नाव तोंडात येणं खूप छान असतं. कारण असं म्हणतात की बाकीच्या गोष्टी आठवण्यापेक्षा सकाळी देवाचं नाव घेतलं तर दिवस पूर्ण छान जातो आणि भक्तिमयही दिवस होऊन जातो. त्यामुळे ना मग आम्हाला तर इतकं सुंदर आहे ना, कारण देवाचं मंदिर खूप जवळ आहे, त्यामुळे ना एकदम क्लिअर असा आवाज येतो आणि इतकं छान वाटतं ते ऐकून. आणि लगेच आपणही म्हणायला लागतो त्यासोबत आरती. माझंही असंच होतं. मग ते आरतीसोबत मी माझी आरती सुरू करते. इथे ना पिऊवर गेली होती माडीवर. मग त्याची गडबड चालली होती की मला माडीवर जायचे म्हणून. मग आता तो असं नखरे करत होता म्हणून मग त्याला आता कडेवर घ्यायला घेतलं. आता तो थोड्या वेळात उठून बसला आणि आता मग म्हणाला मम्मा मला पण जायचं वर. त्याच्यासोबत खेळ्या पोरी आणि आता निघाल्या माडीवर. मग टेरेसवर जाण्यासाठी त्याची तर इतकी गडबड असते. त्याला बाहेर हिंडायचं आता खूप आवडायला लागले बाहेर. आणि आता बाहेर फिरायचं म्हटलं की आता आम्हाला खूप कळायला लागले आता बाहेरचं वातावरण. मग त्याला मस्त असं बाहेर फिरायला मोकळं आवडायला लागले आणि आता तो कोणीही बाहेर जाऊ आता मला येऊ द्या असं म्हणून मागे लागत राहिला आता. आणि असा गेला आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जे चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका